नमस्कार. कॉकटेल स्टुडिओच्या तोंडी परीक्षा पॉवर्ड बाय मनोहर सुगंधी या कार्यक्रमात मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. स्वप्नील दादा आहे आपल्यासोबत. वेळात वेळ काढलेला आहे. आपण फटाफट रॅपिड फायर खेळणार. डन. तुला प्रश्न विचारणार, त्याची पटापट उत्तरं द्यायची. बरं. आणि ती उत्तरं दिल्यानंतर तुला मनोहर सुगंधीचा हॅम्पर मिळणार. हे आपले स्पॉन्सर आहेत. बरं. आणि एखादा प्रश्न सरेंडर करायचा आहे तर तू नापास असं म्हणायचं. ओके. पहिला प्रश्न आहे, पुढीलपैकी तुझा आवडता दिग्दर्शक कोण? संजय जाधव, सतीश राजवाडे, स्वप्ना वाघमारे जोशी, परेश मोकाशी आणि प्रसाद ओक. नापास. ओके. पुढीलपैकी कशात काम करायला जास्त आवडतं? मराठी सिरियल, मराठी नाटक, मराठी सिनेमा की मराठी वेब सिरीज? मराठी काही. बरं, क्या बात आहे. ओके. अभिनेता नसतास तर आज काय असतास? अभिनेता नसतो तर मी आज कोणी नसतो, कारण मी काही केलं असतं तरी हा इंटरव्ह्यू झाला नसता. त्यामुळे तुम्हाला कळलंच नसतं की मी कोण आहे. गिरगाव का कांदिवली, कुठे जास्त जवळचं कनेक्शन वाटतं? गिरगाव 200%. ओके. पुढीलपैकी आवडती कोस्टार कोण, फिमेल कोस्टार कोण? प्रार्थना बेहरे, सोनाली कुलकर्णी, मुक्ता बर्वे, सई तामनकर, अमृता खानविलकर आणि तेजस्विनी पंडित. नापास. ओके. असं कोणतं हिंदी चित्रपटातलं पात्र आहे का जे साकारायला तुला आवडलं असतं किंवा करायची इच्छा होती? नाही, असं म्हणजे असं हिंदीमधलं पात्र मला आठवत नाही. तुझ्यात असं काय आहे जे इतर कोणातही नाही? एका शब्दात. हंबलनेस असं मी स्वतः म्हणणं फार ऑड आहे पण actually. या दॅट्स ट्रू. म्हणजे पण हां, म्हणजे लोक असं जनरली म्हणतात की मी हंबल आहे किंवा क्या बात आहे. सध्या आता खिशात किती पैसे आहेत? एकही रुपया नाही. मी पैसेच ठेवत नाही, माझ्याकडे वॉलेटच नाही. तुझे सगळ्यात जास्त सिक्रेट्स कोणाकडे सेफ आहेत? कुठल्या व्यक्तीकडे? तर ते सिक्रेट आहे. वा 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 वा. ओके. चॉकलेट बॉय ही ओळख अजूनही आवडते का? का नाही, ऑफकोर्स कॉम्प्लिमेंट कोणाला आवडत नाही. ओके. फेम ही गोष्ट हे ज्याचं तुला प्रेशर वाटतं का प्रिव्हिलेज वाटतं? आय थिंक इट्स लाईक क्लोथ्स. ओके. तुला घालता आले पाहिजे आणि तुला काढून टाकून पण देता आलं पाहिजे. वा. जर तुझ्या मुलाने ऍक्टर व्हायचं ठरवलं तर तुझी काय रिएक्शन असते? आनंद होईल मला. आनंद. आनंद होईल. आणि गाईड करशील त्याला? ऑफकोर्स. म्हणजे ऍक्टर नाही, काहीही करायचं ठरवलं तरी त्यांनी काय करायचं आहे त्यांनी ठरवावं. ओके. त्याच्यात लागेल ती मदत करणं माझं काम. अशी कुठली अफवा आहे स्वप्नील जोशीबद्दल जी तुला आत्ता इथे स्पष्ट करायला किंवा क्लिअर करायला हवं? अरे अशा खूप अफवा आहेत. 5 कोटी रुपये घेतो एक सिनेमा करायला, 2 वर्ष तारखाच नाही आहेत आणि बिझीच आहे. ओके. जर तू दिग्दर्शक असतास तर स्वप्नील द ऍक्टर म्हणजे तू स्वतःला कास्ट केलं असतंस का? 200% केली. कास्ट केलं असतं. आणि ओके. मित्रांसोबत नाईट आऊट का कुटुंबासोबत वेकेशन, काय निवडशील? कुटुंबासोबत वेकेशन. लास्ट सेगमेंट आहे आपलं. कापूर, उदबत्ती, काड्यापेटी, फुलवात, ज्योत आणि अष्टगंध हे मनोहर सुगंधीचे प्रोडक्ट्स आहेत. बरं. त्याचे वेगवेगळे गुणधर्म आहेत. बरं. पुढे मी काही लोकांची नावं सांगणार. कुठल्या व्यक्तीचा गुणधर्म त्या गोष्टीशी मिळता जुळता आहे सांगणार. पहिली व्यक्ती अंकुश चौधरी. उदबत्ती. उदबत्ती. तू स्वतः जळतो पण दुसऱ्यांना सुगंध. सुवास देतो. क्या बात. सुबोध भावे. सुबोध भावे अष्टगंध. ओके. प्रसाद ओक. प्रसाद ओक अत्तर. सचित पाटील. काडेपेटी. सिद्धार्थ जाधव. सिद्धू फुलवा. फुलवात. जितेंद्र जोशी. जित्या कापूर. क्या बात आहे. थँक्यू सो मच. तू कमाल उत्तरं दिलेली आहेस आणि तू वेळात वेळ काढलास आमच्यासाठी. मस्त. सो हे मनोहर सुगंधीचं तुला हॅम्पर आहे, याचा वापर कर. याच्यात वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत. बरं. आणि तुझं घर पॉझिटिव्हिटीने आनंदाने उजळून जाऊ. थँक्यू सो मच आणि थँक्यू कॉकटेल स्टुडिओज. तुम्ही सातत्याने चांगल्या कलाकृतींच्या मागे उभे राहता. सध्या 2 नाटकं सुरू आहेत. लाडकी बहीण योजना निर्माता म्हणून सुरू आहे आणि लग्नपंचमी निर्माता आणि अभिनेता म्हणून सुरू आहे. आणि या दोन्ही नाटकांच्या मागे आणि सगळ्या कलाकृतींच्या मागे तुम्ही सातत्याने ठामपणे उभे राहता. त्याच्याबद्दल तुमच्या संपूर्ण टीमचं माझ्याकडनं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.